नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये चर्चा आज अर्थातच सलमान खान विषयीची आपण करणार आहोत. सलमान खानला 5 वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर पुन्हा 2 दिवसाचा जामीन मिळालेला आहे आणि या जामिनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला ही चर्चा करायची. नेमका काय अर्थ आहे सलमानला मिळालेल्या शिक्षेचा आणि या शिक्षेतनं नेमकं काय बोध घेणार आहेत आणि त्या पलीकडे जाऊन खरं तर न्यायव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेचं एकूण जे कामकाज आहे त्याविषयी सुद्धा काही मुद्दे आपण या निमित्तानं चर्चेला घेणार आहोत. आपल्या सोबत नेहमीप्रमाणे मान्यवर आहेत, पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचे जे 3 प्रश्न आपण उपस्थित करतोय. कायद्यासमोर सर्व सारखे आहेत हे सलमान खानच्या निकालावरून सिद्ध होतंय का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण विचारतोय. आमचे रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित आहेत का, हा सुद्धा त्या निमित्ताने प्रश्न आपण विचारात घेणार आहोत. आणि दारू पिऊन गाडी चालवण्याविरोधातले कायदे कठोर होण्याची गरज आहे का, हे सुद्धा आपण त्या निमित्तानं तपासणार आहोत. आपल्यासोबत आता स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत महेश म्हात्रे, IBN लोकमतचे कार्यकारी संपादक, मनवा नाईक अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आपल्यासोबत आहे आणि आपल्यासोबत निळू दामले आहेत ज्येष्ठ पत्रकार. या व्यतिरिक्त आपल्यासोबत ॲडव्होकेट उदय वारुंजीकर असणार आहेत कायदेतज्ञ आणि शायना NC भाजपच्या प्रवक्त्या आपल्यासोबत आहेत आणि यांच्या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न खरं निळू दामले तुम्हाला विचारायचा आहे. शिक्षा झाल्यानंतर पुन्हा आता जामीन मिळालेला आहे, 2 दिवसाचा जामीन मिळालेला आहे. कसं बघता या एकूण घटनेकडे? काय शिक्षा मिळाली हे म्हणजे गंमत आहे. म्हणजे 2002 साली घडलेली घटना, 2002 ते 2012 सगळी मंडळी आयदर झोपलेली होती किंवा इतर उद्योग करत होती, केस पुढे ढकलत नव्हती. 12 मध्ये मग ह्या आभा सिंग वगैरे कोर्टात गेल्यानंतर मग ह्या सगळ्या गती मिळाली आणि 12 नंतर गती मिळाल्यानंतर 15 मध्ये 3 वर्षानंतर हा निकाल लागला. तो काय गतीने चाललाय विचार सर्वांनी करण्यासारखा आहे. एक आणि दुसरं, ह्या सगळ्याला गती देण्यासाठी माध्यम, जनता एवढे रेटे सगळे ह्या लोकांना लावतायत. त्यामुळे हा न्याय मिळाला असं जरी आपण मानलं तरी सुद्धा एक काय काय प्रकार आहे हे सगळं. मगाशी बोलताना मी ते सारखं म्हणत होतो की म्हैस आहे बाबा ही, हे न्यायालय हे प्रकरण म्हणजे एक म्हैस आहे, ही हलत नाही आणि ती हलवण्यासाठी फार ताकद लावावी लागते. सामान्य माणसाला ती काही हलवता येत नाही. अगदी म्हणजे अक्षरशः जे म्हटलं जातं महेश, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. काय पद्धतीनं याकडे बघतील, कारण 12-14 वर्ष या सगळ्या निकालाला लागली आणि एक इतका महत्त्वाचा निकाल, महत्त्वाच्या व्यक्तीच्या संदर्भातला निकाल आणि इतकी वर्ष लागली, त्यातनं काय आपण अर्थ घेतोय? नाही, एकूणच आता आपल्या न्यायव्यवस्थेवर असलेला ताण आपण या सगळ्या याच्यात लक्षात घेतला पाहिजे की आपल्या सगळ्या म्हणजे तालुका पातळीवर जे न्यायालय आहे त्यापासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत पेंडिंग असलेल्या केसेसची संख्या जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला अजून कमीत कमी 50 वर्ष जर सलग खटले चालवले तर त्या केसेस विड्रॉ होते, म्हणजे निकाली निघतील अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे कुठल्याही फास्ट ट्रॅक कोर्ट्स या सगळ्या अशा प्रकरणांमध्ये नेमले जावेत असं सातत्याने बोललं जातं की जिथे नामवंत व्यक्ती त्या गुन्ह्यामध्ये सहभागी असते त्यावेळेस फास्ट ट्रॅक कोर्ट्सची सतत मागणी होते. परंतु इथे सलमान खानच्या केसमध्ये तसं काही झालं नाही. त्यामुळे सातत्याने तो निकाल लांबणीवर पडत गेला आणि सलमान खान वेगवेगळ्या राजकीय पुढाऱ्यांच्या बरोबर स्वतःला मिरवत राहिला. त्यामुळे सर्वसामान्य माणसासमोर जो यातून संदेश जात होता तो असाच जात होता की तुम्ही कुठल्याही प्रकारचा गुन्हा करा, तुम्ही जर उच्च स्थानावरचे असाल, तुम्ही प्रसिद्धीच्या वलयाचे असाल तर तुम्ही कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकता. तर 12 वर्ष तेच झालेलं आहे. सलमानने ती पूर्णपणे तशी लिबर्टी घेतलेली आहे, मजा अनुभवलेली आहे स्वतःच्या मोठेपणाची. परंतु आता आपण बघूया की काय होतं नेमकं 2 दिवसाच्या जामिनानंतर. नक्की एकूण कोर्टामध्ये नाट्य सुद्धा तितकंच रंजक होताना दिसतंय. सेशन कोर्टामध्ये तेवढंच नाट्य आहे, हायकोर्टामध्ये सुद्धा तेवढंच नाट्य आपल्याला दिसतंय. मनवा आपल्यासोबत आहे. मनवानी प्रत्यक्षात खरं तर त्या कोर्टमधल्या प्रोसिडिंग सगळ्या बघितलेल्या होत्या, जे कामकाज चालू होतं ते बघितलं होतं. नेमकं काय वाटलं, म्हणजे एक अभिनेत्री म्हणून सुद्धा एक तिकडे एक इतका मोठा अभिनेता आरोपी म्हणून उभा आहे समोर आणि त्यावेळेला कोर्टाची एकूण प्रक्रिया, ह्या सगळ्या प्रक्रियेकडे तू कसं बघत होतीस? मी जेव्हा केस बघितली होती तेव्हा सलमान खान हा हिरो किंवा ॲक्टर सारखा तिथे कोर्टात नव्हता. तेव्हा कोर्ट हा सिनेमा रिलीज झाला नव्हता, त्यामुळे ती कोर्टाची प्रक्रिया पहिल्यांदाच मी अशी बघितली होती.
पण कुठेतरी त्याच्यासाठी सिम्पथी वाटते मला. म्हणजे मला आय अंडरस्टँड, आपण म्हणतो की पॉलिटिकल प्रेशर्स असतात किंवा एक पद्धतीने स्लो मेंटेन पद्धतीने कोर्ट चालतं, पण ह्या सगळ्यामध्ये तो एक ऍक्टर आहे, त्याची एक चांगली बाजू मला जाणवते. आणि आपण ते म्हणतो की 12 वर्ष झाली मध्ये, तर त्या 12 वर्षांमध्ये जे प्रायश्चित्त करायचं होतं, जो रिग्रेट होता, तोही त्यांनी कुठेतरी अनुभवलेला आहे. आणि सलमान खान इन द कोर्ट डिडंट सीम, असं नाही वाटलं की तो कुठला तरी हिरो होता. तो जेन्युइनली एक आरोपी होता आणि एक वेगळी केस होती. सर्वसामान्य माणूस असल्याचा. नाही, मला वाटतं तुम्ही जर कोर्टामध्ये असाल आणि इफ यू आर कॉट फॉर समथिंग, तर ते अभिनय करायचं, ऍक्टरचं पण आयुष्य, पर्सनल आयुष्य असतं, त्याच्यात दुःख असतो आणि ती इमोशन्स पण मी ऍक्टर म्हणून डेफिनेटली एक्नॉलेज करेन. नक्की. आणि त्या 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 सगळ्या या वातावरणामध्ये कोर्टाच्या खरं तर पुन्हा शायना यांची तुम्हाला विचारायचं आहे की एकतर या सगळ्या न्यायव्यवस्थेची जी प्रक्रिया ती आपण बघतोय, 12-12, 14-14 वर्ष एक साधा इतका एव्हिडन्स दिलेला असताना सुद्धा आतापर्यंत फक्त आपण 2 कोर्टांपर्यंत पोहोचलेलो आहोत. अजून हायकोर्टला सुद्धा हे जे सगळं प्रकरण आहे ते पोहोचलेलं नाहीये. 2 कोर्टांमध्ये जर का या देशामध्ये 12 ते 14 वर्ष लागत असतील न्यायदानाच्या प्रक्रियेसाठी, तर आपण काय प्रकारचा देश आहोत, काय प्रकारचा न्यायव्यवस्था आपण आहोत आणि काय प्रकारची न्यायव्यवस्था आपण अपेक्षित करतोय, याबाबत तुमचं काय मत आहे? कारण सातत्यानं आपण बघतोय की जसं आता मनवा नाईक सुद्धा म्हणाले की कितीही केलं तरी कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर पण आहे. म्हणजे सलमान खान हे प्रकरण इतकं नाजूक का झालं किंवा इतकं सगळं माध्यमांचं त्याच्यावरती लक्ष काय? कारण सलमान खान तितकाच हिरो आहे, तितकंच त्यांनी सामाजिक काम सुद्धा केल्याचं सगळेजण म्हणतात. त्याचे अनेक चाहते आहेत आणि खूप वेगळ्या प्रकारची एक आव्हानात्मक अशी न्यायदानाची प्रक्रिया ही होती असं म्हणायचं. त्यामुळे देखिए, सबसे पहले तो मैं ये कहना चाहूँगी कि न्यायालय ने एक वर्डिक्ट दिया है जिसका हम स्वीकार करते हैं और हम मानते हैं कि जो भी उनका निर्णय है वो सलमान खान और उनके परिवार ज़रूर निभाएंगे। मुद्दा ये है कि जो 12 से 13 साल लगता है, तो क्या कभी कभी ये नहीं महसूस होता है कि यही प्रायश्चित है, जहाँ 13 वर्ष एक गुनहगार के रूप में उनको जो मानसिक तनाव, और वो एक जगह है, लेकिन जो इस केस इतना वाटर टाइप था तो इतना समय क्यों लगता? मुद्दा ये है कि बहुत सारे अहम भूमिकाओं में प्रश्न चिन्ह उठते हैं, जो कॉन्ट्रडिक्शंस थे, जो कंट्रोवर्सीज थे इस केस से। तो मैं ज़रूर कहना चाहूँगी कि हम ये केस से एक निकाल ज़रूर निकाल सकते हैं कि वो है कि जुडिशल सिस्टम में जो फास्ट ट्रैक की आवश्यकता है, ना सिर्फ गुनहगार के लिए लेकिन विक्टिम के लिए भी। मैं मानती हूँ कि हाँ, सहानुभूति जो है सलमान खान के प्रति, शायद उनके अच्छे काम, उनके अच्छे चैरिटेबल कॉजेज़ के वजह से हो सकता है, लेकिन जहाँ तक कानून कायदा का सवाल है, जो न्यायालय तय करती है वो हर एक नागरिक निभाता है, और स्वाभाविक रूप से कहीं ना कहीं ये स्पष्ट होता है की द लॉ इज वन फॉर ऑल. नक्की, लॉ इज वन फॉर ऑल. तुम्ही म्हणताय. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आपल्या सोबत आहेत. उज्ज्वल निकम, ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा जामीन सुद्धा मिळालेला आहे, काय विश्लेषण कराल या जामिनाच्या नंतरचं? कारण अंतरिम जामीन दिल्याचं म्हटलं जात आहे, 2 दिवसाचा हा जामीन आहे. याचा अर्थ काय काढायचा? इथून पुढच्या काळामध्ये कसा घटनाक्रम असण्याची शक्यता तुम्हाला वाटते? साध्या व सोप्या भाषेत सांगायचं तर हा तात्पुरता जामीन मिळालेला आहे, कारण सलमान खानला त्याच्या निकालाची प्रत मिळाली नाही आणि या कारणास्तव त्याला अपील दाखल करता येत नाही. आणि जर अपील दाखल करणं हा जर त्याचा कायदेशीर हक्क असेल, तर त्या हक्कापासून त्याला आज न्यायालयाच्या निकालाची प्रत जर मिळत नसेल तर तो हक्क का हिरावला जावा, हा प्राथमिक मुद्दा हा याच्यामुळे उपस्थित होत होता. आणि त्यामुळे त्याला हा तात्पुरता स्वरूपाचा जामीन शुक्रवारपर्यंत मिळाला आहे. अर्थात शुक्रवारी देखील त्याला त्या अगोदर त्याला निकालाची प्रत प्राप्त करून घ्यावी लागेल. निकालाची प्रत प्राप्त करून घेतल्यानंतर मग त्याच्या युक्तिवादावरती, म्हणजे मेरिटवरती, म्हणजे खालचा निकाल जो दिलेला आहे हा चुकीचा आहे का, पुराव्याचा विचार करण्यात आला नाही का, या बाबतीत त्याला उच्च न्यायालयाचं समाधान करावं लागेल. आणि जर उच्च न्यायालयाचं समाधान झाला तर मग त्याचा जामिनाच्या अर्जाचा विचार होऊ शकतो. अर्थात जामिनाच्या अर्जाचा विचार होताना देखील त्याला 12 वर्ष 13 वर्ष त्याने जामिनावर होता आणि तिथे कुठे मिसयूज केला नाही, दुरुपयोग केला नाही, हे देखील त्याला सिद्ध प्राथमिक दृष्ट्या करावं लागेल. तर जामीन, म्हणजे याच्यात वैशिष्ट्य नवीन असं काही नाहीये. फक्त ज्या तातडीने आणि तात्परतेने त्यांनी म्हणजे
हायकोर्टात दाखल केलं हे साधारणपणे सामान्य आरोपी करू शकत नाही, परंतु त्याच्याकडे ती मनुष्यबळ, साधन सामुग्री सगळी असल्यामुळे, कायद्याचे ज्ञान देणारे, कायद्याचं विज्ञान करणारे वकील मंडळी तयार असल्यामुळे हे तो करू शकला, एवढंच आपण यातून अर्थ काढू शकतो. नक्की. उज्ज्वल निकम, एक आणखीन महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही अनेक वर्ष या सगळ्या न्याय प्रक्रियेमध्ये, न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जवळून ते सगळं बघताय. ज्या वेळेला अशा प्रकारे 12-12, 14-14 वर्ष लागताना आपण बघतोय, न्यायदानाच्या प्रक्रियेबद्दल खरं तर अनेकदा मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की इतका वेळ का लागतो. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड म्हणून आपण सातत्यानं म्हणत असतो, पण का त्या एवढा वेळ लागतोय याकडे किमान या निमित्ताने की एवढा हाय प्रोफाईल ही केस होती, इतक्या सगळ्या माध्यमांनी आम्ही दिवसभर ही केस आता दाखवलेली आहे, यावरनं तरी काहीतरी आपण धडा घेणार आहोत का? एकूण न्याय प्रक्रिया, न्यायदानाच्या प्रक्रियेमधली माणसं किंवा त्यातले जे कोणी अधिकारी लोक असतील, हे सगळं याकडे काही डोळसपणे बघतील किंवा नाही? खटल्याची सुनावणी ही बऱ्याच वेळा आरोपीकडनं लांबवली जात असते, कारण त्याचा फायदा आरोपीला होत असतो. साक्षीदार फुटणे, त्यामुळे साक्षीदार दडपण येणे, साक्षीदार विसरणं, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी होत असतात त्याला आरोपी प्रामुख्याने जबाबदार असतो. अर्थात काही वेळेला फिर्यादी पक्षाकडनं देखील काही वेळेला तपास कामामध्ये तपास काम यंत्रणा नसेल सक्षम, तर त्या दिवशी सुनावणीला वेळ लागतो. अर्थात आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोण ताबडतोब खटले तातडीने सुनावणीला काढावे, फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यात आलाय, त्यामुळे आता हा यासारखा वेळ कधी लागणार नाही अशी मला वाटतं. नक्की. तुम्ही किमान तेवढा आशावाद व्यक्त करताय आणि अर्थातच महेश, पुन्हा एकदा हा जो मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं एकूण आता हा निकाल लागलेला आहे, कदाचित उच्च न्यायालयामध्ये आणखीन पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा बचावाची प्रक्रिया सुरू होईल. ही जी सगळी लांबणारी प्रक्रिया आहे, सामान्य माणसाला, जसं उज्ज्वल निकम म्हणाले की सामान्य माणसाला हे शक्य नसतं. केवळ आणि केवळ सलमान आहे म्हणून इतक्या तातडीने त्याला आता ही जामीन मिळण्याची प्रक्रिया करू शकले आणि 2 दिवसाचा अंतरिम जो काही जामीन मिळालेला आहे, काय येणाऱ्या काळामध्ये घटनाक्रम दिसतोय, कशा प्रकारे या सगळ्या घटना बदलताना दिसतील? नाही, मी याकडे जरा वेगळ्या पद्धतीने बघतो की मनवा नाईक कलाकार आहेत, त्यामुळे त्यांनी सलमान खानकडे वेगळ्या सहानुभूतीने बघितलं. परंतु आपण या देशातला एक नागरिक म्हणून जर सलमान खानच्या या कृत्याकडे जर बघितलं तर आपल्याला एक लक्षात येतं की या आपल्या विशेषतः मुंबईसारख्या महानगरातील श्रीमंत घरातील किंवा प्रसिद्धीच्या वलयातील लोकांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने बेदरकारपणे गाड्या चालवून मोठ्या प्रमाणात अपघात केलेले आहेत आणि त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने पडसाद आपण लोकांमध्ये उमटलेले पाहिलेत. याशिवाय अनेक अशा घटना घडतात की रात्रीच्या शेवटच्या प्रहरात अपघात होतो आणि अपघात करणारी गाडी निघून गेलेली असते, कोणालाच त्याचा मागमूस लागत नाही. तर अशा या सगळ्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आपण भारतातली सध्याची जर स्थिती बघितली तर भारतामध्ये दर मिनिटाला एक अपघात होतो आणि दर 3 मिनिटाला त्या अपघातामध्ये होणाऱ्या अपघातांमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर मरण पावते. तर ही जी स्थिती आहे या सगळ्या याच्यातली, त्या पार्श्वभूमीवर जेव्हा सलमान खाननी मद्यपान करून रस्त्यावर झोपलेल्या लोकांना चिरडण्याची ही जी घटना होती आणि त्यावर आता 12 वर्षानंतर निर्णय लागलेला आहे, तर या सगळ्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया ज्या वेगाने व्हायला पाहिजे होती आतापर्यंत ती झाली नाही. परंतु यानंतरच्या टप्प्यात तरी त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप येऊ नये, त्यामध्ये वरून कुणी दबाव न्यायव्यवस्थेवर आणण्याचा प्रयत्न करू नये, एवढीच आशा एक नागरिक म्हणून आपण करू शकतो. कारण आपल्या देशात काहीही होऊ शकतं, ही जी एक भावना आहे. विशेषतः रस्त्यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर एक लक्षात येतं की आपल्या रस्त्यांवर म्हणजे जो ग्लोबल रोड सेफ्टी रिपोर्ट दरवर्षी येतो त्यानुसार जर बघितलं तर त्यानुसार ज्या जवळपास 182 देशातील रस्त्यावरच्या वाहतुकीचा त्याच्यामध्ये सर्वे केलेला असतो दरवर्षी, तर आपल्या सारख्या मध्यम स्तरावर मध्यम प्रगती पथावर असलेल्या देशांमधल्या वाहनांचं आणि उच्च जे प्रगती पथावरची किंवा आधीच प्रगती झालेली मोठी राष्ट्र आहेत, अमेरिका किंवा इंग्लंड किंवा जर्मनी सारखी, या देशांमध्ये होणाऱ्या अपघातांची तुलना जर बघितली तर निम्म्याहून अधिक अपघात आपल्यासारख्या देशांमध्ये होतात जगात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी, आणि फक्त 8.7% अपघात हे श्रीमंत किंवा ज्या देशामध्ये रस्त्यावरच्या वाहतुकीचं नियमन
काटेकोरपणे केलं जातं तिथे होतं. आपल्याकडे मद्यपान करून सर्रास गाडी चालवली जाते. तुम्ही इंग्लंड अमेरिकेमध्ये जर मद्यपान करून गाडी चालवली आणि ते सिद्ध झालं तर त्या क्षणी तुमचा जे लायसन्स आहे, परवाना, तो रद्द होतो. तुम्ही आपल्याकडे सहजपणे वेगाने किंवा सिग्नल तोडू शकता, वेग मर्यादा ओलांडू शकता, किंवा ज्या नो एंट्रीमध्ये तुम्ही गाडी टाकू शकता. तर या सगळ्याला तिकडे ज्या शिक्षा आहेत त्या शिक्षा आपल्याकडे काहीच नाही आहेत. आपण सहजपणे हवालदाराचे हात ओले करून बाजूला निसटू शकतो. तर हे सगळं जे आहे, ही आपली सुरुवात ही म्हणजे नागरिक शास्त्रापासून, धड्यापासूनची आहे. अगदी अगदी म्हणजे नागरिक शास्त्रापासूनचा हा विषय म्हणून पुन्हा पुन्हा हाच मुद्दा आहे की एकतर एकूण जे ज्याला आपण अगदी नागरिक शास्त्राचा जो काही भाग आहे किंवा जे नियम पाळण्याचा जो भाग आहे, बऱ्याच अंशी बरेच जण अगदी अनेक वेळा माझ्यासारखी माणसं सुद्धा नियम पाळताना जेवढे पाळायला पाहिजे तेवढे पाळताना दिसत नाहीत. असं ज्यावेळेला आपला अनुभव असतो या खटल्यावरनं तुला असं वाटतं की किमान काही माणसं येणाऱ्या काळामध्ये जी अगदी म्हणजे कायदा धाब्यावर बसून जगत असतात त्या माणसांना या खटल्यामुळे कुठेतरी एक धडा बसेल. आणि त्याहीपेक्षा महत्त्व म्हणजे सलमानचे जे काही चाहते आहेत त्या चाहत्यांना जरी नाराज जरी झाले असले तरी त्या चाहत्यांचं किंवा एकूण त्या चाहत्यांचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये कसं असेल. मला चाहते तू म्हणतो सलमान खानचे, तेव्हा मला दोन प्रकारचे जाणवतात. एक आहे जो फॅन क्लब आहे फिल्म स्टार असल्यामुळे, आणि ते बाहेर बसून सिनेमा बघून त्याच्याबद्दलचं जजमेंट ठरवतात. पण माझी बहीण राहते बँड्रा वेस्टला, सलमान खानच्या घराजवळ, आणि त्या एरियामध्ये जे डोमेस्टिक काम करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यापैकी बऱ्याच जणांची प्रतिक्रिया अशी आहे, जे असं नाही की ओनली दोज हू आर मुस्लिम्स, हिंदूज पण आहेत, ख्रिश्चन्स पण आहेत, आणि त्या सगळ्यांची प्रतिक्रिया अशी होती की नाही, सलमान खान सुटला पाहिजे. आता तू बघितलंस तर त्याच एरियामध्ये रस्त्यावर झोपलेल्या म्हणजे फुटपाथवर झोपलेला माणूस गेला, पण तरी सुद्धा त्या बेल्ट मधल्या लोकांची अशी इच्छा आहे की सलमान खानने सुटावं. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी अदरवाईज आम्हाला खूप मदत केली आहे. तो कॅन्सर पेशंटसाठी काहीतरी चालवतो, तो तिथल्या एरियातल्या अनेक ऑपरेशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी मदत केली आहे. त्यामुळे हा जो फॅन क्लब आहे तो त्याचा हिरोइझमचा फॅन क्लब नसून त्याच्या सोशल वर्कचा फॅन क्लब आहे. डेफिनेटली एक चांगलं कार्य केलं म्हणून दुसरं वाईट केलं तसं चालत नाही, हे मला कम्प्लिटली मान्य आहे. मला एक महत्वाची गोष्ट मला नागरिक म्हणून अशी जाणवते की आत्ताच्या काळामध्ये इतकं पॉलिटिक्स आणि इतकं राजकारण चालू असताना सतत एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या मनात मला भीती वाटते की माझा जर एखादा प्रॉब्लेम असेल किंवा एखादा खरंच इश्यू झाला तर अशी कुठली संस्था आहे, जागा आहे, एजन्सी आहे, घटक आहे सोसायटीचा जो माझ्या पाठीशी उभा राहील खऱ्यासाठी. आणि जरी मी एका बाजूला सलमान खानची फॅन असले आणि त्याच्याकडे मी एक ऑब्व्हियसली खूप सिनियर पण कलीग ऍक्टर म्हणून जरी बघत असले तरी मला असं वाटतं की पॉलिटिकल पार्टीज, पॉलिटिक्स, नेते, पोलीस ह्यांच्यापेक्षा आज मला ज्युडिशरीवर खूप जास्ती विश्वास वाटला. आणि मला असं वाटलं जरी आपण तुम्ही म्हणताय तसं पोलिसाचे जरी हात ओले केले आणि जरी एखाद्या पॉलिटिशियनने फोन केला तरी आज आपल्याकडे असे जज आहेत ज्यांनी ह्या कुठल्याही गोष्टीमुळे बायस न घेता, अफेक्ट न होता, किंवा शिवद्यांसारखा वकील असताना ज्यांनी इतक्या अप्रतिम पद्धतीने सलमान खानची केस प्रेझेंट केली, असं करून सुद्धा त्यांनी स्वतःचा स्टँड करेक्ट ठेवला. आणि तो कुठल्याच काय अवेलेबल आहे, काय नाही अवेलेबल आहे, एव्हिडन्स कुठला आहे, काय ह्याच्यात न अडकता एका माणसाने व्यवस्थित एक विवेक बुद्धी वापरून हा जजमेंट पास केला असं मला वाटतं, विच इज बियॉन्ड ऑल द प्रेशर्स. मीडियाचं प्रेशर आहे, ह्यांचं प्रेशर, ह्याच्या पलीकडे जाऊन ह्या केसचा निकाल लागलाय. आणि त्याच्यासाठी मी असं म्हणेन की आय सल्यूट द ज्युडिशरी. आज ज्युडिशरी आहे, म्हणजे आज नक्की न्यायालयाची प्रक्रिया साबूत आहे असं हिंदी सिनेमाचा डायलॉग वापरून जर बंदर म्हणायचं तर म्हणजे देर आहे पण अंधेर नाही असं नाही. पण पुन्हा म्हणजे मला निळू दामले तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की अंधेर होण्याची वाट का बघतो आपण. दरवेळेला आपण बघतोय की प्रिव्हेंटिव्ह ज्या ऍक्शन्स असतात, ज्या पद्धतीनं कायद्याचा एक धाक असायला पाहिजे. आपण म्हणतो कायद्याचं राज्य आहे, कायद्याचं राज्य प्रस्थापित व्हायला हवं वगैरे वगैरे, पण अनेक नियम म्हणजे इतके आपण सर्रास बघतो रस्त्यावरचे नियम. ट्रॅफिक पोलिसांना त्यांची किंमत दिली जात नाही. ट्रॅफिक पोलिसांकडे तेवढे अधिकार असले तर ते अधिकार जरी असले तरी 2 फोन त्यांना येतात. हे जे सगळं घडत राहतं, ही जी मानसिकता आपल्याकडे आपल्या देशातली आहे, ज्याच्यातनं खरं तर कायद्याचं राज्य प्रस्थापित होण्यासाठीची जी मानसिकता तयार व्हायला पाहिजे ती होताना का दिसत नाही. नंबर कुठले तरी वेगवेगळ्या पक्षांचे असतात, नेत्यांच्या नावाचे असतात. अगदी शरद पवार, राज ठाकरे अशा नेत्यांच्या नावांचे सुद्धा नंबर आपल्या राज्यामध्ये दिसतात सर्रास. मग हा कायदा आपण कसा म्हणजे काय पद्धतीनं या कायद्याकडे आपण बघतोय. परवा मी एक पुस्तक रिव्ह्यू करत होतो मिहिर शर्माचं, रिस्टार्ट म्हणून. त्याचे त्याने एक मस्त लिहिलंय. तो असं म्हणतो की भारतामध्ये कायदा हा न पाळण्यासाठी आहे.
मला तो म्हणतो हे अशा अर्थाने दिसतं की मागे इतिहासावरून चर्चा केली तर असं म्हटलं जातं की भारतामध्ये कायदा नव्हता, भारतामध्ये शास्त्र होतं. कायद्याचा एक मुख्य भाग असा असतो की कायद्यासमोर सर्व समान असतात. या तत्वावर कायदा चालत असतो. भारतीय मानसिकता, तुम्ही ती धार्मिक म्हणा, तुम्ही ती सांस्कृतिक म्हणा किंवा जी काही असेल ती, ही मानसिकता समानता मानत नाही. म्हणजे एखादी गोष्ट घटना घडली तर ती घटना एका समान न्यायाने तपासली जावी हे भारतीय माणसाला वाटत नाही. आणि म्हणून आपल्या इकडे लाख मेले तरी चालतील, तरी लाखांचा पोशिंदा हवा, नेत्यांनी काही केलं तरी चांगलं चालेल, हे जे सगळे घोळ होतात ना, हे त्याच्यात आता मनवाचं बोल होती, चाहते वगैरे सगळे ठीक आहे. घटना घडली, गुन्हा घडला तर त्याची कायद्यानुसार शिक्षा होते, कवाड बंद, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी निघत नाहीत. जे जवळचे असतील, जे आप्त असतील, ज्यांना त्याच्याबद्दल आपुलकी असेल त्यांना वाईट वाटेल, पण कवाड बंद. तुम्हाला एक उदाहरण देतो की ज्यावेळी एका इस्रायलच्या प्राईम मिनिस्टरचा खून झाला आणि नंतर तो खुनी पकडला गेला, तरुण होता तो आणि अतिरेकी होता, आणि तो पकडला गेला, त्याला शिक्षा झाली. त्याला शिक्षा झाल्यानंतर बीबीसीने त्याच्या आई वडिलांची मुलाखत घेतली होती. शांत होते. त्यांनी सांगितलं घटना वाईट झाली, माझ्या मुलाने खून केला, त्याला कायद्याने जे काय असेल ते फेस करावं लागेल. शेवटी माझा मुलगा होता, तो वाढला, तर मला वाईट वाटणं ठीक आहे, परंतु ह्या पलीकडे अधिक काही नाही. ह्या पलीकडे चर्चेला वाव आहे, चाहता बी येते, काही खरं नाही काही. पण चाहता असेल तर आता अजून सुद्धा असं आहे की तो जामिनावर सुटला तरी सिनेमे करावे ना. जेफ्रे आर्चर हा लेखक आहे, ओके, तो तुरुंगात गेला, तो खासदार होता, तो तुरुंगात गेला, तुरुंगातही त्याने कादंबरी लिहिली, बाहेर आल्यानंतर जो कादंबरी लिहिली, तर सलमानने त्याला जे काही लोकांसाठी करायचं ते करावं, बरोबर, सिनेमात कामही करावं, दारू प्याल्यानंतर भानगड केली तर फटके सहन करावे, असं चालत राहील. नक्की, म्हणजे त्या अर्थाने कायद्यासमोर कोणीच मोठं नाहीये. शायना एनसी सोबत आहेत आपल्या. शायना एनसी, पुन्हा हाच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की जो एकूण आत्तापर्यंतच्या कायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, रस्त्यावरती पाहिजे तशा पद्धतीनं कायदे धाब्यावरती बसवले जात आहेत, कधीतरी तुम्हाला असं वाटतंय का, तुम्ही राजकारणाच्या एवढ्या जवळ आहात, तुम्हाला वाटतं की राजकीय व्यवस्थेतून कुठेतरी न्यायाची प्रक्रिया असेल किंवा कायद्याचं प्रस्थापित होणं जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये खूप जास्ती वेगानं होण्याची शक्यता काही तुम्हाला दिसते का? कारण ट्रॅफिक पोलीस असतील किंवा इतर ज्या काही पोलिसींच्या व्यवस्था आहेत त्या सगळ्यांना कुठे ना कुठे धाब्यावरती बसवलं जातं, कायद्याच्या समोर त्याला तितकी मान्यता मिळताना दिसत नाहीये आणि त्यांचे अधिकार बऱ्याच अंशी अगदी राजकीय व्यवस्थेने सुद्धा हिरावून घेतलेले असतात. हे सगळं जे आहे ते येऊन ठेपतं ते राजकारणावरती. कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का की राजकारण आणि त्यातनं जे प्रशासन अपेक्षित आहे किंवा ज्या प्रकारचा धाक कायद्याचा प्रस्थापित होण्याची प्रक्रिया अपेक्षित आहे ती येणाऱ्या काळामध्ये होताना दिसेल? देखिए, सबसे पहले ये कहना कि ट्रैफिक पुलिस ने सही किया या फिर पुलिस का एविडेंस सही था या नहीं, बहुत सारे ऐसे कॉम्प्लिकेटेड केसेस भी होते हैं, जैसे कि ये केस में बहुत सारे फैक्ट्स कॉन्ट्रडिक्टरी थे, लेकिन मैं मानती हूँ कि हाँ ज़रूर कानून न्याय की जब हम बात करते हैं तो फास्ट ट्रैक कोर्ट्स क्यों नहीं है, प्रोसिक्यूशन फास्ट क्यों नहीं है, क्यों हमारे एविडेंस में इतने सारे फ्लॉज हैं, जहाँ विटनेसेस कभी हॉस्टाइल होते हैं और वो होते हैं हॉस्टाइल तो क्यों होते हैं, ये सभी चीज़ों के ऊपर जिक्र ज़रूर करना चाहिए. लेकिन कहीं ना कहीं ये सोचते सोचते कि ये ट्रायल में 13 साल और वो 13 साल में इतना सारा मीडिया हाइप, क्योंकि सलमान खान है स्वाभाविक रूप से, मुझे लगता है कि इसमें परिवर्तन लाने की आवश्यकता है, लेकिन वो सिर्फ बोल वचन से नहीं होगा. मुझे लगता है कि सिस्टमैटिक ज़्यादा कोर्ट्स, जैसे कि गुजरात का उदाहरण लीजिए, जहाँ कोर्ट्स में जो लैक्सिटी थी पहले, हमने अभी देखा है हाल ही में कि कितने सारे केसेस वो ओवर टाइम काम करके देखते हैं कि जल्द से जल्द कार्रवाई करके वो न्याय दे. तो उसकी आवश्यकता ज़रूर है, लेकिन फ़िलहाल मैं सिर्फ ये कहना चाहती हूँ कि 13 वर्ष बहुत लंबा अर्ज है और कहीं ना कहीं जब सज़ा देते हैं तो इसके ऊपर भी अंदाज देना चाहिए, नज़रअंदाज नहीं करना चाहिए. नक्की नक्की, तुम्ही म्हणता की याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एक छोटासा आपण ब्रेक घेऊया. ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. दारू पिऊन मद्यधुंद होऊन सलमान खाननी ज्या प्रकारे बेदरकार गाडी चालवली आणि एकानं त्या नाहक प्राण गमावला, काही जण गंभीररित्या आपले पाय गमावून बसले, या अशा ज्यावेळेला घटना घडत असतात त्यावरनंच आपले डोळे उघडतात का
आणि त्या आधी काही करता येणं शक्य का, हे सुद्धा आपण चर्चेला घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय सलमान खान याच्याविषयी आणि सलमान खानला दिलेली शिक्षा 5 वर्षाची पुरेशी आहे का, आणि त्याही पलीकडे जाऊन 2 दिवसांचा एक अंतरिम जामीन त्याला मंजूर झालाय. या पार्श्वभूमीवरती नेमकं काय घडतंय हे आपण तपासून बघतोय. निळू दामले पुन्हा आपल्या सोबत आहेत. निळू दामले, ज्या पद्धतीनं सलमान खान सारखी ज्यावेळेला एक मोठी केस समोर येते, अनेक जण आता म्हणतात, काही जणांचा आक्षेप आहे की दिवसभर माध्यमांनी ही केस का दाखवावी, काय तुम्हाला वाटतं? मला सुद्धा अनेक SMS आले की तुम्ही या माध्यमांचा उद्योग काय करताय. मी थोडं मागे वळून पाहिलं. पिस्टोरियसची जी केस झाली ऑलिम्पियन, त्यावेळी BBCने लाईव्ह अशाच पद्धतीने कार्यक्रम चालवला. त्यावेळी मी असं सारखा विचार करत होतो की माध्यमांना का चालवावं लागतं. माझ्या असं लक्षात येतं की कायद्याच्या पलीकडे असलेल्या समाजातल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या कोर्टामध्ये येत नाहीत परंतु ज्या समाजामध्ये घडत असतात. सलमान खानची केस घडत असताना समाज त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत होता. आता ह्या प्रतिक्रिया काही जज समोर जात नाहीत, या प्रतिक्रिया काही कायद्यात येत नाहीत. तर ही जी ढवळाढवळ समाजामध्ये होत असते, सगळ्या गोष्टींची उलथापालथ होत असते, ज्याची चर्चा व्हावी लागते, जी तिकडे होणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ हा सगळा मुद्दा पहिल्यापासून आलेलाच आहे की या देशामध्ये ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे वरची जात आहे, किंवा ज्याची पोच मुख्यमंत्री किंवा आणखी कोणाकडे आहे, अशा माणसाच्या बाबतीमध्ये तुम्ही काही करू शकत नाही. किंवा कदाचित असंही म्हणता येईल की 2 तुल्यबळांची लढाई या देशात कधी होत नाही. तुमच्यापेक्षा कोणी एक वरचढ आला की तुम्ही मेलात म्हणजे मेलात. जसं उदाहरणार्थ त्या आपल्या गोव्यातल्या ह्याचा केस झालं, आपला ह्याचा तो तेजपालच्या केसवर, तरुण तेजपालला किती रडवलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तरुण तेजपाल हा सुद्धा एकेकाळचा दादा माणूस होता, बरोबर. म्हणजे त्यांनी खूप लोकांना खेळवलेलं आहे, पण त्याला एक सवाई दादा भेटला आणि त्यांनी त्याला रडवलं. हे मला असं वाटतं की न्यायाच्या व्यवस्थेमध्ये टिंगल टवाळी आहे. म्हणजे माझ्यापेक्षा 2 वकील जास्त, मग मी 4 वकील जास्त आणणार, मग तो 8 वकील जास्त आणणार, असं मग ह्याच्यामध्ये न्यायाची चेष्टा यारी, हे काय चालतंय. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टींची चर्चा जी बाहेर आहे, म्हणजे उदाहरणार्थ समाजामध्ये घडणाऱ्या असंख्य गोष्टी अशा आहेत की ज्याच्याबद्दल न्यायव्यवस्थेबद्दल आक्षेप आहेत, न्यायव्यवस्थेबद्दल सिरियस आक्षेप आहेत आणि जजेस बद्दल आहेत. या माणसांची न्यायबुद्धीपेक्षा सुद्धा पैसा बुद्धी अधिक आहे असं बोललं जातं. कोर्ट क्राफ्ट नावाची एक गोष्ट तुम्ही हायकोर्टामध्ये जा, प्रत्येक माणूस कुजबूज त्या आवाजामध्ये बोलत असतो, पण हे तिकडे बोललं तर मला पकडतील, बाहेर बोलता येतं. त्या न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा जी भोकं पडलेली आहेत ही सुद्धा शिवावी लागणार आहेत. लोकांना तारीख पे तारीख म्हणतात. तुम्हाला सांगतो, ह्या देशातल्या न्यायव्यवस्थेमध्ये तुम्ही किती पैसा टाकलात ना तरी तुम्हाला न्याय मिळण्याची सोय नाही, अशी अवस्था आहे. आता एक मी कोर्टात कसं बोलणार, हे बाहेर मीडियातच बोलायला पाहिजे. सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं तर अनेक लोक सोडून देतात लढाया, त्यांच्या आयुष्यातल्या ज्या लढाया त्या सोडून देतात. या पुन्हा पाशू म्हणजे जे सुप्रीम कोर्टामध्ये जायचं असेल तर 5-5 हजार 10-10 पानाची एक डॉक्युमेंट तयार करायची, ती 50 लोकांना पाठवायची. हे काय प्रिंटिंग वाल्यांसाठी चालू केला धंदा आहे की काय हा, हे कळत नाही मला. न्याय व्यवस्थेबद्दल, वकिलांच्या वर्तनाबद्दल, जजेसच्या वर्तनाबद्दल लोकांच्या मनामध्ये जबरदस्त राग आजही आहेत, जे राग आज न्याय व्यवस्थेमध्ये व्यक्त करता येत नाहीत. मला या सगळ्या आता निळू दामलेंनी जे कथन केलं त्याच्यात मला जॉर्ज ऑरवेलची ॲनिमल फार्म कादंबरी आठवते आणि त्यातलं ते इतिहास प्रसिद्ध वाक्य आठवतं की सम ॲनिमल्स आर इक्वल अँड सम आर मोर इक्वल. तर आपल्या एकूणच व्यवस्थेमध्ये, मग ती न्याय व्यवस्था असो की आपली शासन व्यवस्था असो, काही लोक हे यांना जे विशेष स्थान असतं ते विशेष स्थान आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आलेलो आहोत. सलमान खानच्या केसबद्दल पण तेच आहे. परंतु शायना एनसी यांनी आता ज्या पद्धतीची त्यावरची प्रतिक्रिया दिली ते पाहून मला असं वाटलं होतं की त्या सत्तारूढ पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, त्या कुठेतरी म्हणतील की आम्ही या सगळ्या घटनेनंतर पुन्हा एकदा रस्त्यावरची वाहतूक अधिक सुरळीत व्हावी, लोकांना रस्ते चांगले मिळावेत यासाठी प्रयत्न करू. परंतु दुर्दैवाने अशा पद्धतीने कोणीच बोलत नाही.
महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथ मुंढे यांचा रस्ते अपघातात झालेला जो मृत्यू होता त्याला अजून 1 वर्ष झालेलं नाहीये. आता जे भूपृष्ठ वाहतूक मंत्री आहेत आपल्या देशाचे नितीन गडकरी यांना 2002 मध्ये जो भीषण अपघात झाला होता त्या अपघातामध्ये त्यांना जी जबर दुखापत झाली होती त्या दुखापतीमुळे त्यांना अनेक महिने काम करता आलं नव्हतं. दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील यांच्यासारख्या तरुण नेत्यांना ते पदावर असताना, हर्षवर्धन पाटील, आपले सुधीर भाऊ जोशी शिवसेनेच्या कार्यकाळामध्ये महसूल मंत्री होते, यांना जे अपघात झाले होते त्यानंतर सुद्धा आणि इव्हन धरमचंद चोरडिया यांचा सारखा अत्यंत अभ्यासू नेता त्या काळातला भाजपचा, यांना अपघात झाला होता. या सगळ्यांना अपघात झाल्यानंतर जी त्यांच्या अवतीभोवतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जी खळबळ माजली होती किंवा निलेश पारवेकर यांच्यासारखा अत्यंत तरुण उमदा नेता टेक्स्टिंग करत असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं. आजही आम्हाला या सगळ्या गोष्टींची का गरज वाटत नाही की आम्ही काहीतरी सुधारलो पाहिजे. मला सातत्याने वाटतं की आपल्याकडे आजही सीट बेल्ट लावणं, वाहन चालवत असताना मोबाईलवरून बोलणं हे गुन्हे आहेत, हे लोकांना पटत नाहीये. वाहन चालवत असताना सिगरेट पिणं हा गुन्हा आहे, हे लोकांना पटत नाही. हे कोणीतरी त्यांना सांगितलं पाहिजे. पण त्याच्या आधी रस्त्यावरच्या वाहतुकीचं नियमन करण्यासाठीचे जे कायदे आहेत ते कायदे अतिशय कडक केले पाहिजेत. मला गमतीने सांगावंसं वाटतं की जेव्हा आपण प्रगत देशातली वाहतूक व्यवस्था बघतो तेव्हा कळतं का तिथे रस्त्यावर फक्त वाहनं चालतात. आपल्याकडच्या रस्त्यावर माणसं चालतात, गुरढोरं चालतात. आपल्याकडच्या रस्त्यावर देव बसतात, म्हणजे गणपती नवरात्र उत्सव असतात. आपल्याकडच्या रस्त्यांवर मोर्चे ठिय्ये देऊन बसलेले असतात. आपल्याकडच्या रस्त्यांवर लोक झोपतात, आंघोळी करतात, कपडे धुतात. आपल्याकडच्या रस्त्यांवर पदपथांवर खाण्याच्या गाड्या लागतात, तिथे लोक आनंदाने दिलखुलास चरत असतात. हे सगळं जे आहे हे आम्हाला कुठेतरी प्रत्येकाला समजलं पाहिजे, तरच यात बदल होणार आहे. त्यामुळे एक सलमान खानची केस झाली किंवा एखाद्या मोठ्या लोकनेत्याचा अपघात झाला म्हणून जी आपली चर्चा होते एकूणच या सगळ्या प्रकरणावर, त्यावर साधक बाधक काहीतरी एक निर्णय झाला पाहिजे. नक्की निर्णय झाला पाहिजे. निर्णय कोण घेणार? शहनाईंची निर्णय घेण्याची क्षमता सरकारमध्ये आहे का? सध्या तुमचं सरकार आहे, या अगोदर पण अनेक सरकारं आली. सरकारची ही मानसिकता का होत नाहीये, का असं वाटतं? नक्कीच आहे और मैं ज़रूर स्पष्ट रूप से कहना चाहती हूँ कि आई वेलकम दिस पॉइंट. एब्सोल्युटली रोड सेफ्टी के ऊपर कितने सारे मुद्दे हैं जहां युवा वर्ग रैश ड्राइविंग करके, ये एक उदाहरण के तौर पे ड्रिंकिंग एंड ड्राइविंग या फिर मोबाइल के साथ ड्राइविंग, और आपने लगातार पूछा कि हम सड़क के लिए क्या करने वाले हैं, कौन से ऐसे इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हैं जो ख़त्म करने वाले हैं. मैं आपको याद दिला दूं कि हमारे शासनकाल में 55 फ्लाईओवर्स बने थे. हमारे शासनकाल में एक्सप्रेसवे की बात हुई थी. हमारे शासनकाल में कोस्टल रोड की बात कर रहे हैं. लेकिन ये केस को आप रास्ते के साथ कोरिलेट नहीं कर सकते हैं, क्योंकि जो टायर बर्स्ट हुआ या फिर जो अंडर द इन्फ्लुएंस ऑफ अल्कोहल था, तो एक रोल मॉडल के आधार पे भी हम चाहेंगे कि लोग समझे कि देखिए जो सलमान खान को ऐसे सज़ा मिल सकती है तो आपको भी मिल सकता है. तो कहीं ना कहीं वो केस स्टडी को एक मिसाल के तौर पे रोड सेफ्टी को लेके हमारे शासनकाल में मैं यकीन से आपको कह सकती हूँ कि ज़रूर बहुत सारे क्यों हम लाइसेंस नहीं था, या हम चलाते हैं गाड़ी जब लाइसेंस नहीं है, या फिर मोबाइल का इस्तेमाल करते हैं, या फिर अंडर द इन्फ्लुएंस ऑफ अल्कोहल, या फिर जो सिर्फ रैश ड्राइविंग जो एक कूल सिम्टम माना जाता था, आज एक कूल सिम्टम नहीं है. जहां आपको आपको सज़ा मिल सकती है, आप जेल जा सकते हैं. और मुझे लगता है कि जो आपने युवा वर्ग का जिक्र किया है, तो आज का जो युवा वर्ग है वो जिम्मेदार ज़रूर है, लेकिन उनको सिर्फ चेतावनी देने की आवश्यकता है. जो ऐसे उदाहरण के तौर पे मैं मानती हूँ कि हमारे समाज में बहुत सारे ऐसे रोल मॉडल्स हैं. आप एलिस्टर परेरा, नूरिया हवेली वाला का केस देखिए, तो द यंग क्लास इज नॉट सब्सक्राइबिंग टू देम एज रोल मॉडल्स, नीदर आर दे सब्सक्राइबिंग टू सलमान खान एज अ रोल मॉडल. नक्की तुम्ही म्हणता की रोल मॉडेल म्हणून आपण अर्थातच त्याचा उदोदो करताना दिसत नाही होत. उदय वारुंजीकर आपल्या सोबत आहेत. ह्या सगळ्या चर्चेमध्ये एक वकील आणि कायदेतज्ञ असण्याची गरज होती, ते आता आपल्यासोबत आलेले आहेत.
उदय वारुंजेकर, ज्या पद्धतीनं हा जो 2 दिवसांचा जामीन देण्यात आलेला आहे, अंतरिम जामीन, याचा अर्थ तुम्ही कसा काढताय? या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघताय? प्रथमतः आपल्या प्रेक्षकांची माफी मागतो, कारण न्यायालयीन कामकाजामुळे मला आपल्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी यायला उशीर झाला. आपण जो विचारलेला प्रश्न आहे तो बघता मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला तात्पुरता जामीन मिळणं यात नवीन काही नाहीये. मी दुपारी असंच मत व्यक्त केलेलं होतं की ज्यावरती त्या आरोपीच्या बाबतीतला शिक्षेचा तिथला निकाल लागलेला आहे आणि त्याच्यावरती आता गुन्हेगार म्हणून शिक्कामोर्तब झालेला आहे आणि 3 वर्षापेक्षा जास्त सजा आहे म्हटल्यानंतर तातडीनं उच्च न्यायालयामध्ये जाणं आणि तातडीनं अपील दाखल करून त्याच्यामध्ये 4:45-5 वाजेपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला तात्पुरता जामीन घेणं, याच्याशिवाय पर्याय नाही. याच्यामध्ये नवीन काही अशातली गोष्ट नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की ही एक रितसर प्रक्रिया, या प्रक्रियेमध्ये वकिलांनी योग्य पद्धतीनं बाजू मांडल्यामुळं तातडीनं तात्पुरता जामीन मिळू शकला. मी आपल्या प्रेक्षकांकरता मुख्य मुद्द्याकडे येतो. मुख्य मुद्दा असा आहे की एका बाजूला तंत्रज्ञान जे काही डेव्हलप होत आहे ते तंत्रज्ञान प्रचंड वेगानं डेव्हलप होतंय म्हटल्यानंतर त्या प्रगत तंत्रज्ञानावरती नियंत्रण करणारे जे कायदे आहेत ते कायदे पुरेसे आहेत का? काय होते बघूया. मोटर व्हेकल ऍक्ट आला 1988 सालामध्ये. त्याच्या पूर्वीचा जो कायदा होता तो त्याच्याही पूर्वीचा होता. हे सगळे कायदे आता ज्यावेळेस केलेले होते त्यावेळेस गाड्यांच्या हॉर्स पॉवरची ताकद, गाड्यांमधले दिवे किंवा गाड्यांच्या एकूण त्याच्यामधल्या रस्त्याची एकूण गुणवत्ता, हे त्यावेळेसची जी परिस्थिती होती ती आणि आत्ताची परिस्थिती याच्यात खूप फरक आहे. त्यामुळे मग या तंत्रावरती नियंत्रण ठेवणारे जे कायदे आहेत त्या कायद्यांच्याकडे आपण किती क्षुल्लकतेनं बघतो, किती आपली मानसिकता बरोबर आहे का, हा त्याच्यामधला प्रश्न आहे. उदाहरणार्थ की सीट बेल्ट लावला नाही तर काय फरक पडतो? 100 रुपये द्यायचेत ना, काय फरक नाही पडत. परंतु ते त्या नियंत्रण, त्या यंत्रावरती आणि तंत्रावरती नियंत्रण करण्यासाठी केलेले कायदे आहेत. आजपर्यंत महाराष्ट्रातली नव्हे तर देशभरातल्या लोकांची मानसिकता आपल्याला कशी दिसतीये, तर हे सगळे जे कायदे आहेत ते कायदे किरकोळ आहेत, क्षुल्लक आहेत. आणि म्हणून मग मोटार व्हेकल जे गुन्हे असतात, म्हणजे वाहतुकीच्या संदर्भातले जे गुन्हे असतात त्या संदर्भामध्ये अतिशय क्षुल्लकतेनं बघितलं जातं. आणि मी एवढंच तर केलंय, मग काय फरक पडतो? आजही ही शिक्षा झाल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती चर्चा चाललेली आहे की 5 वर्ष म्हणजे खूप जास्त झाले. परंतु मुळात असं नाहीये. कायदा जे सांगतो ते बघितल्यानंतर मग जर आपल्या लक्षात येतं की कायद्याला जे अपेक्षित आहे ते हे तंत्र तुम्हाला दिलेलं आहे, ते तंत्र वापरतानाचा जो मंत्र आहे तो मंत्र मात्र तुम्ही नीट ठेवला गेला पाहिजे. नाही, वारुंजेकर, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हणता की एकीकडे एवढं सगळं पुढे गेलंय कायदे, पण कायदे किती मागासलेले आहेत, कोर्ट किती मागासलेली आहेत, कोर्टाच्या प्रक्रिया अजून बऱ्याच अंशी मागासलेल्या आहेत. ज्या तडफेनी आता 2 दिवसाचा जामीन आता मिळालेला आहे त्या तडफेनी या अगोदर निकाल लागलेले दिसत नाहीत. हे सगळं आपण किती दिवस बघत बसणार? मला वाटतं आपण प्रेक्षकांना जर सांगितलं पाहिजे की जामीन मिळणं याच्यामध्येच आपल्याकडच्या या मीडियाच्या सगळ्या आपल्या मित्रांनी इंटरेस्ट निर्माण केलेला आहे. कन्व्हिक्शनची बातमी आपण छापतो का? नाही होत. कन्व्हिक्शनची बातमी आपण तेवढ्या चांगल्या प्रमाणे वापरतो का? नाही. आज मीडियानी 2 दिवसाचा जामीन मिळाला म्हणून लगेच बातमी उचलून धरावी असं काही घडलेलं नाही. समजा जर का माझा पक्षकार असता तर देखील मी हेच केलं असतं आणि ती ऑर्डर मिळत नाहीये म्हणून ऑर्डर मिळेपर्यंत मला स्थगिती द्या किंवा मला अंतरिम जामीन द्या. याच्यामध्ये फारसा प्रश्न वेगळा, फार जगावेगळं केलेलं न्यायालयानं असं मला वाटत नाही. आपला जो दुसरा प्रश्न होता तो प्रश्न असा होता की हे न्यायालय बाकीच्या प्रकरणांमध्ये असं तातडीनं का नाही घेत? आज घडीला न्यायालयाची संख्या, न्यायाधीश महाराजांची संख्या आणि जे काही प्रकरणं आहेत त्यांची संख्या याचं प्रमाण व्यस्त आहे. त्याचा परिणाम असा होतो की इच्छा असून सुद्धा न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा वेळेमध्ये होऊ शकत नाही. आज आपल्या प्रेक्षकांच्या पैकी कुणीही जरी कोर्टात गेलं तरी कोर्टामध्ये असणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बघितल्यानंतर या परिस्थितीमध्ये आमचे न्यायाधीश महाराज कसं काम करतात असा कुठल्याही सामान्य पक्षकाराला, सामान्य प्रेक्षकाला सुद्धा प्रश्न पडू शकेल. मी न्याय व्यवस्थेचा एक छोटासा घटक आहे, मी वकील आहे व्यवसायानं, परंतु त्या ठिकाणी जी असणारी परिस्थिती आहे ती बघता न्यायाधीशांवरती एवढा प्रचंड ताण आताच्या घडीला आहे की त्याच्यामुळं या सगळ्या प्रकरणांना प्राधान्य देणं शक्य नाही आहे. याच्याकरताची व्यवस्था वेगळी आहे. दुसरा जो मुद्दा आपण उपस्थित केला होता की हे कायदे आपले कालबाह्य झालेले आहेत. मात्र कालबाह्य झालेले कायदे जर असं आपण म्हणत असू तर त्याच्याकरता केंद्र सरकारला कायदा बनवण्याचे अधिकार असतात, राज्य सरकारला त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचे अधिकार असतात. आपण मोटार व्हेकल ऍक्ट बद्दल बोलतोय म्हणून राज्य सरकारचा पण प्रश्न आला.
त्यामुळं या दोन्ही ठिकाणच्या सरकारने नवीन कायदे करणं असं अपेक्षित असतंय. त्यामुळे मला असं वाटतं की आज 2 दिवसाचा अंतरिम जामीन का मिळाला म्हणून न्यायव्यवस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची काहीही गरज नाही. नाही, हे मूळ काही मूळ मूळ मुद्दा न्यायव्यवस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा नाहीच आहे. कारण न्यायव्यवस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात कोण उभं करणार? कारण त्यात जर सर्वोच्च न्यायव्यवस्थेला जर का असं केलं गेलं तर पुढे काय होईल या देशामध्ये हे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचा जो मुद्दा आहे, पुन्हा एकदा निळू दामले तुम्हाला विचारायचा आहे की प्रक्रियेचा भाग आहे. म्हणजे उदय वारुंजीकर रोज बघतायत या प्रक्रिया. सामान्य माणूस बघताना जे मगाशी आपण म्हणत होतो की बाहेर चर्चा काय चालली किंवा बाहेर ज्या पद्धतीनं लोक ह्या सगळ्या गोष्टींचं ग्रहण करत असतात, ज्या पद्धतीने या गोष्टी बघत असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला असं कुठेतरी वाटतं का की ह्या प्रक्रिया कदाचित उदय वारुंजेकरांना नेहमीच्या वाटत असतील, पण ह्याच्यात काही वेळेला अनेक सामान्य माणसांना कळणारच नाही अशा प्रकारच्या या प्रक्रियात? म्हणजे एकीकडे शिक्षा झाली, एकीकडे पटकन पुढच्या ह्याच्यामध्ये जाताना त्याला कारण हाय प्रोफाईल आहे, जसं ते म्हटलं की माध्यमांनी एवढं रंगवलंय सगळं आणि त्यामुळे कदाचित हे सगळं अनाकलनीय वाटत असेल अशी काही शक्यता आहे लोकांमध्ये? नाही, अनाकलनीय वाटणारच ना, कारण कायदा हा एक तांत्रिक विषय आहे. हां, तर उदाहरणार्थ तुम्ही ते जर जजमेंट वगैरे वाचलं तर व्हेअर इन, देअर ऑफ, देअर इन, नॉट विथस्टँडिंग दॅट वगैरे काय हे खरं कळत नाही. सामान्य माणसाला एवढंच कळतं की बाबा पटापट न्याय मिळतो का आणि न्याय मिळाल्यासारखा वाटतो का, या दोन्ही गोष्टी असतात. जसं गव्हर्नन्स बद्दल म्हणणं आहे की तुम्ही सरकार चालवता ही गोष्ट वेगळी आणि सरकार चालवताय असं लोकांना वाटलं सुद्धा पाहिजे. आता मात्रीने जो प्रश्न काढला की तिकडे चायना NC होत्या, तुमचं सरकार या बाबतीमध्ये काहीतरी करतंय असं आम्हाला वाटलं पाहिजे. ही केस ज्यावेळी उभी राहिली 2002 मध्ये, त्या काळामध्ये त्यावेळी जजने असं विचारलं की ह्याच्यामध्ये केंद्राने कायदा केला पाहिजे आणि राज्य सरकारने त्यात सहभाग घेतला पाहिजे असं जजनी सांगितलं, मुंबई हायकोर्टाच्या. पण त्याच्यानंतर 12 वर्षामध्ये ना महाराष्ट्र सरकार हल्लंय ना केंद्र सरकार हल्लंय. त्यामुळे लोकांना असं वाटतं की काय घडतंय, कोणाची जबाबदारी आहे? सामान्य माणूस म्हणतो सरकारची, सरकार म्हणते की ते ज्युडिशरीने पाहावं, ज्युडिशरी म्हणते की आम्हाला पोलिसांनी सांगावं. कोणाची जबाबदारी आहे हे लोकांना काही कळत नाही. हा गोंधळ आहे सगळं असं मला वाटतं. नक्की हा गोंधळ आहे असं वाटतं तुम्हाला. पुन्हा मनवा, प्रक्रिया तू त्यावेळेला बघितलेली होतीस. जो मगाशी उज्ज्वल निकम यांनी सुद्धा मुद्दा उपस्थित केला होता. वारुंजीकर आता आपल्यासोबत आहेत, कायदेतज्ञ आहेत, आपण त्यांना विचारू शकू. पण जो मुद्दा की समोर म्हणजे फिर्यादी असतील किंवा बचाव पक्ष असेल, ज्यावेळेला काही ना काही तांत्रिक मुद्दे काढले जातात, कोर्टामधलं वातावरण एक विशिष्ट प्रकारचं असतं, त्या सगळ्या वातावरणामध्ये म्हणजे जी न्याय प्रक्रिया आहे तिला कुठेतरी पुढे टाळण्यासाठी किंवा याच्यामध्ये काहीतरी अंतर टाकण्यासाठी जे प्रयत्न केले जातात, ते प्रयत्न तुला बघायला मिळाले होते का ज्यावेळेला तिकडे सगळे प्रक्रिया चालू असताना? एकंदरीत अख्खा स्लो प्रोसेस होता. म्हणजे जसं सिनेमाबद्दल आपल्याला वाटतं की आपण 3 तासाचा सिनेमा बघतो पण त्याच्यासाठी 3 वर्ष लोक काम करतात, तसंच काहीसं मला वाटलं. त्यामुळे हे जे 12 वर्ष आपण म्हणतोय ते एका बाजूला केस पुढे ढकलायला असलं तरी ह्या केसमध्ये बऱ्याच एव्हिडन्स आणि पंचनाम्यामध्ये घोळ होते, एव्हिडन्स मिसिंग होता. आणि तू आजही जाऊन जर तो रस्ता पाहिला जिथे हा ऍक्सिडेंट झाला तरी त्या रस्त्याची परिस्थिती भीषणच आहे. तर आय एम नॉट सरप्राईज की तिकडे ऍक्सिडेंट झाला. म्हणजे मला पूर्ण मान्य आहे की ही वॉज दारू प्यायलेले होते, ड्रंकन ड्रायव्हिंग होतं, लायसन्स नव्हतं, हे नसलं तरी इतकी भयानक परिस्थिती आहे त्या रस्त्याची आज. तर हे अशा प्रकारचे ऍक्सिडेंट होणारच. आणि हा काळ गेला हे फक्त आरोपी ने वेळ घालवण्यासाठी किंवा काय न करता एकंदरीत आपली सिस्टमच स्लो आहे. आणि ह्याचं मोठं कारण फक्त लॉ नसून पोलीस आहेत, पोलीस व्यवस्थाचा प्रॉब्लेम आहे. कारण बरोबर पद्धतीचा एव्हिडन्स जर गोळा झाला, करेक्ट पंचनामे जर झाले आणि तो लॉ खरं तर त्या पोलिसांनी त्याच लेवलवर जर एन्फोर्स केला तर मग ह्याच्या सगळ्यात एवढा वेळ लागण्याची गरज नाहीये. आणि आज मला असं वाटलं की आजचा जो म्हणजे 13 वर्ष झाली असली तरी आजचा जो खटला होता तो एका चित्रपटाच्या गोष्टीसारखा होता की जर सकाळी सलमान खानला सोडला असता तर चित्रपट आपला चालला नसता, त्याला 10 वर्षाची शिक्षा झाली असती तरी तो चालला नसता. लंच टाइमच्या काळामध्ये 10 मिनिटं लाईट गेली, मग आपला स्पीडअप झाला, मग हायकोर्टात पोहोचणार की नाही, मग क्लायमॅक्स आला आणि मग क्लायमॅक्सला हॅपी एंडिंग होतं की 2 दिवसाचा बेल मिळाला आणि मग 1 महिना सुट्टी आहे. तर आजचा दिवस हा मला एका सिनेमासारखा वाटतो ज्याच्या स्क्रीन प्लेवर खूपच चांगल्या पद्धतीने 12 वर्ष त्याच्या स्क्रीन प्लेवर काम झालंय. रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मधला म्हणजे प्रत्यक्ष बघितलंय तिने ज्या पद्धतीनं होतं आणि ते सातत्यानं सिनेमाच्या भाषेतनं ती सांगते आपल्याला सगळ्यांना. पण हे सिनेमा ठीक आहे,
परंतु 10-12 वर्षानंतर एक माणूस उपटतो आणि म्हणतो की मी ड्रायव्हिंग केलेलं होतं. आणि नंतर मला त्याच्या वडिलांनी सांगितलं की तू जाऊन व्यक्त 12 वर्ष. बरं, हे सगळं ऑब्विसली याच्यामध्ये वेळ काढण्यापलीकडे दुसरं काही नव्हतं. आणि जे मगाशी आपलं उज्ज्वल निकम सांगत होते की बचाव पक्षातर्फे नेहमी वेळ काढलं की हा उद्योग केला जातो. हे केल्यावर कोर्टाने त्याला चांगलं झटकलं, खोटं बोलला, बरोबर. आता तर खोटं बोलला माणूस, आता कोर्टाने म्हटलं त्यावर परजुरीची केस का होऊ नये. आणि असं तुम्ही एखादा वकील, म्हणजे मी हे समजू शकतो की प्रत्येक वकिलाला आपल्या पक्षकाराचा बचाव करायचा असतो आणि त्यांनी तो कायद्याच्या चौकटीत केला पाहिजे. पण कायद्याच्या चौकटीमध्ये बचाव करत असताना मी दररोज उठून 50 साक्षीदार तुम्ही उभं करता, असं करून केस लांबवता, यालाही काय म्हणायचं. हे सोपं नाही. म्हणजे तपास आणि केस लांबवणं या सगळ्या गोष्टी तर आपण सातत्याने बघत असतो. आपण फार वेगळं कशाला म्हणा, 1 वर्षाच्या सुमारास, म्हणजे 1 वर्ष सुद्धा पूर्ण झाला नाही, गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला ज्या गाडीने ठोकलं होतं, ज्यामुळे तो अपघात झाला होता, त्या ड्रायव्हरला कुठे शिक्षा झालेली आहे? कुठेच त्याची चर्चा नंतर झालेली नाहीये. तर हे जे आहे, ही जी उदासीनता आहे आमच्याकडची, आमच्या एकूण व्यवस्थेची, पोलीस व्यवस्थेची, आज आपल्याला मुंबईच्या रस्त्यावर जर आपण फिरत असलो तर एकच गोष्ट आपल्याला दिसते, ती म्हणजे ट्रॅफिक पोलीस हा कुठेतरी आडोशाला उभा असलेला दिसतो, किंवा 5-6 ट्रॅफिक पोलीस साईडला सगळ्या दुचाकी स्वारांना घेऊन उभे असलेले दिसतात. कसली चौकशी करतात, काय करतात बरं? दररोज काय चाललेलं असतं? काहीही, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाहीये. म्हणजे ज्या ट्रॅफिक पोलिसांना ट्रॅफिक नियमन करण्यासाठी ठेवलेलं असतं, ते का तिथे चौकामध्ये हजर नसतात, का सगळ्यांच्या समोर नसतात? तर याची काहीच उत्तरं मिळत नाही. सातत्याने वर्तमानपत्रांमध्ये आणि वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांमध्ये त्यावर कार्यक्रम होतात, बोललं जातं, परंतु जी व्यवस्थेचं नियमन करणारे जे अधिकारी आहेत त्यांना मात्र यामध्ये काय करावं असं वाटत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आपली. नक्की. ते का उभे असतात ते सर्वांना माहिती आहे, फक्त कोणी बोलत नाही एवढं. नाही, पण ते अगदी सगळ्यांनाच माहिती आहे ते का उभे असतात, किंवा बऱ्याचदा त्यांना उभं राहण्यासाठी सुद्धा काही व्यवस्था ठीक आहेत किंवा नाही, ही सुद्धा तिथली त्यांच्या बाजूची परिस्थिती असते. त्या बरोबरीनं उदय वारुंजीकर, तुम्हालाच पुन्हा हा प्रश्न विचारायचा आहे की जे सातत्यानं हा एक प्रकारचा वेळ ढकलण्याचा उद्योग केला जातो, ज्याच्याकडे बघितलं जातं, म्हणजे काही ठिकाणी तुम्ही न्यायाधीशांच्या कक्षेमध्ये हे सगळं प्रकरण पुढे का करत नाहीत किंवा का करताना दिसत नाहीत, म्हणजे आम्हाला थोडं समजून सांगा. कारण न्यायालयामध्ये जाण्याची रोजची किंवा शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, पण अक्षरशः तशीच परिस्थिती त्या कोर्टांमध्ये दिसते. म्हणजे तिथे तुम्ही कसे जाता अशी सुद्धा परिस्थिती असते. इतकी वाईट कंडिशन तिकडे असते, बऱ्याचदा तिथे मुताऱ्या नसतात, इतक्या वाईट अवस्थेमध्ये न्यायाधीश तिथे बसलेले असतात. हे सगळं जे आहे त्याला जबाबदार कोण आहे? त्याला आपण लवकरात लवकर कधीतरी ठीक करू शकू का? हा देश म्हणून या न्यायव्यवस्थेवरती जेवढा अवलंबून आहे तेवढा कदाचित कुठल्या व्यवस्थेवरती अवलंबून नसेल. त्यावेळेला हे सगळं प्रकरण जे आहे ते लवकरात ह्या निमित्ताने आपण चर्चेला घेतलं. या निमित्ताने तुम्हाला त्याच्यावरती काय भाष्य करायचं? काही आकडेवारी आपल्या प्रेक्षकांना जरा सांगतो. सर्वसाधारणतः एखादं खातं आवडतं आणि एखादं खातं नावडतं असं सर्वसाधारणतः मंत्र्यांच्या संदर्भात सांगितलं जातं. तसंच प्रकार न्यायव्यवस्थेच्या संदर्भातला आहे. न्यायव्यवस्था ही आमची नावडती आहे, त्यामुळे न्यायव्यवस्थेचं जे खातं आहे त्याच्याकडे सर्वसाधारणतः आजपर्यंत प्रत्येक सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे. प्रत्येक सरकार हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे या पक्षाचा किंवा त्या पक्षाचा यांनी काही फरक पडत नाही, प्रत्येक सरकारने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आज देखील जो काही ग्रॉस टर्नओव्हर आहे, जो काही आपला जीडीपी आहे, त्या जीडीपीच्या किती टक्के न्यायव्यवस्थेवरती खर्च केला जातो हे जर विचारलं तर डोक्याला हात लावावा लागेल अशी परिस्थिती आहे. कारण या व्यवस्थेमधून उत्पन्न काही सरकारला मिळत नसतं, पण लोकांना विश्वास मिळत असतो न्याय मिळाल्याचा किंवा न्याय झाल्याचा. पण दुर्दैवानं न्याय यंत्रणेकडे अत्यंत प्रमाणात दुर्लक्ष झाल्यामुळं न्याय यंत्रणेचे जे अडचणी आहेत त्या अडचणी कुणीच उघडपणे सांगत नाही, कुणी बोलत पण नाही. आपण आता बोललात पोलिसांच्या बाबतीमध्ये आपल्या कार्यक्रमाबरोबर असणारे 2-3 आपले जे सन्माननीय वक्ते आहेत त्यांनी सगळ्यांनी पोलिसांनी अमुक करायला पाहिलं होतं, पोलिसांनी तमुक करायला पाहिलं होतं, किंवा झाडाखालती किंवा इकडे तिकडे पोलीस उभे असतात हे सांगतात. एखाद्या दिवशी मी आपल्याला विनंती करेन त्या त्या आपल्या खादीच्या कपड्यामधला किंवा पांढऱ्या कपड्यामधल्या माणसाचं आयुष्य तपासून बघा. आपल्या लक्षात येईल की त्या माणसाला बेसिक ज्या गरजा आहेत त्या गरजा देखील त्या ठिकाणी त्याच्या पूर्ण होऊ शकत नाहीत. ज्युडिशरीचं आपण बाजूला ठेवूया, म्हणजे जो माणूस चौकामध्ये ड्युटीला आहे त्याला प्यायला पाणी नसतं, एखादी महिला तिथं असेल तर टॉयलेटला कुठं जाणार हे सुद्धा असतं, अडचण असते तिची.
या सगळ्यांकडे आपण थोड्याशा वेगळ्या नजरेनं बघितलं पाहिजे. मला असं सुचवायचंय, जो प्रश्न परत जो मूळ प्रश्न येतो तो असा आहे, या संपूर्ण म्हणजे यंत्रणेमध्ये कुठल्या त्यांच्याकडे सहानुभूतीने बघायचं. सांगतो, अहो, सांगतो. नाही वारुंजीकर साहेब, सांगतो. नाही, ज्या नाही, ज्या नाही, पोलिसाला नाही, नाही. सहानुभूतीचा पोलिसाला प्रश्न नाहीये. रस्त्यावर उभं राहण्याची ड्युटी आहे, तर त्याला काय सावली तुम्ही बघणार काय तिथे? आणि रस्त्यावर त्याची थांबा. वाहतूक नियमन करण्याची ज्याची ड्युटी लागलेली आहे, त्याची कामाची त्याची जी रीत आहे किंवा त्याने जे काम अपेक्षित आहे ते जर तिथे असेल, तर त्याला अजून काय तिथे सुविधा उपलब्ध असली पाहिजे, तुम्हाला असं वाटतं? आणि त्यांनी म्हणून काय सर्वसामान्य दोन माणसाला मुद्दे लुटायचं का? आपण 3 मुद्दे मांडले. पहिला गोष्ट कुठल्या नजरेने बघायचं, सहानुभूतीनं मी अजिबात म्हणत नाहीये. मी माझा मुद्दा मांडत असताना आणि पूर्ण करायच्या आतमध्ये आपण प्रत्युत्तर केलं होतं, त्यावेळेला आपल्या मुद्द्याकडे येईल. नंबर 2 आपण म्हटलेलं होतं, त्यांनी ज्या पद्धतीने कामकाज करायचं त्या पद्धतीने त्यांनी उभं राहायला पाहिजे. माझा मुद्दा असा आहे की ते ऑड ह्युमन आवर्स, ऑड वर्किंग आवर्स, किती तास तो माणूस काम करतो याची जरा माहिती घेणं आवश्यक आहे. तिसरा मुद्दा आपण म्हटलेला होता, त्यांनी काय लोकांना लुटायचं का? ज्या लोकांना लुटलेले असे म्हणतात ती लोक त्याचे बळी पडायला स्वतः जबाबदार असतात. लोकांना माहिती नसतो कायदा काय असतो, किंवा जास्तीत जास्त एखादा लायसन्स जर माझ्याकडे नसेल तर दुसऱ्या दिवशी मी हजर करू शकतो असं सुद्धा कायद्यामध्ये तरतूद आहे, लोकांना माहित नसतं. मी जो मुद्दा मांडत होतो त्या मुद्द्याकडे मला जाऊ द्या. मी असं म्हणत होतो की या प्रश्नाकडे वेगळ्या नजरेनं बघितले पाहिजे. न्यायव्यवस्थेमध्ये सर्वसाधारणतः 3 घटक आपल्याकडे बघायला मिळतात. एक, न्यायाधीश महाराज, ज्यांच्या संदर्भामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये आपण बोललेलो होतो की ते प्रमाण व्यस्त आहे. 2, पोलीस यंत्रणा, की ज्यांच्याकडे देखील आज दुर्दैवानं जरा एका वेगळ्या नजरेनं बघण्याची गरज आहे. वेगळी नजर म्हणजे परत सहानुभूतीची नजर नाही, वेगळी नजर म्हणजे त्याच्यातून जे काही धोरणात्मक दृष्टिकोनातून जे बदल करायचे, जे रिफॉर्म्स करायचे त्याच्या संदर्भातला. आणि तिसरा जो मुद्दा असतो तो वकिलांचा मुद्दा असतो, जे कदाचित सरकारी वकील किंवा बचाव पक्षाचे वकील असू शकतात. त्यांची मानसिकता हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण आपण आता जे आपल्या प्रेक्षकांना सांगितलं त्याप्रमाणे माझा आरोपी आहे, माझ्या आरोपी करता मी हे प्रकरण लांबवतच जाणार आणि त्याच्याकरता वेगवेगळे मी काम करणार. हे जर एका बाजूने आरोपीचा वकील जर करत असेल तर दुसऱ्या बाजूने सरकारी वकिलांना सक्षमपणे ते होऊ न देणं हे अपेक्षित असतं. तसं होताना दिसत नाही, कारण आमच्या सरकारी वकिलांची जी काही क्षमता आहे ती क्षमता वाढवण्याकरता आणि जे आरोपीचे वकील आहेत त्यांची नजर किंवा त्यांचं अप्रोच बदलण्याकरताचे देखील प्रयत्न व्हायला पाहिजे. हे जर होऊ शकलं तर या यंत्रणेमध्ये काही बदल होऊ शकेल असं मला आपल्याला सुचवावंसं वाटतं. नक्की नक्की. आणि त्या बरोबरीने पुन्हा एकदा अगदी जाता मुद्दा छेडायचा निर्दमले की जो मगाशी महेश म्हात्रेंनी सुद्धा उल्लेख केला आणि त्या मुद्द्यावरनं खरं तर आणखीन एक दुसरं वादळ अभिजित या गायकाच्या वक्तव्यामुळे झालेलं आहे. त्यांनी अत्यंत वाईट शब्दांमध्ये ते मांडलं, पण तो जो मुद्दा आहे ज्या मुद्द्यामध्ये खरं तर गोरगरिबांना रस्त्यावरती झोपावं लागतं, सरकारची जबाबदारी आहे किंवा नाही, तिथल्या सामान्य प्रशासनाची तिथल्या जबाबदारी आहे किंवा नाही, कारण जिथे हे गोरगरीब झोपलेले असतात त्याच्या अगदी बाजूनी भरधाव वाहनं जात असतात. अशा वेळेला आपल्याला त्या जीवांची किंवा त्यांच्या जगण्या मरण्याची काही चिंता आहे किंवा नाही, असा त्यांना रोज रात्री जाताना येताना आपल्याला प्रश्न रस्त्यातनं बघताना पडतो. हे सुद्धा चित्र या देशातलं बदलेलं असं काही असं चित्र तुम्हाला दिसतंय का? अरे बापरे, म्हणजे मी जर बदलणं कठीण आहे म्हणल्यावर तुम्ही म्हणा अरे तुम्ही निराशावादी आहात आणि बदलणार आणि या देशाला सोन्याचे दिवस येणार म्हटलं की आपण आशावादी म्हणतो. मला वाटतं मी ह्याच्यामध्ये आहे याचं कारण एक तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो इथे, या देशामध्ये माणसांच्या जीवाला मुळामध्ये फार किंमत कमी आहे. माणूस म्हणून माणूस हा आपल्या इथे कधीतरी मतदार असतो, तो माणूस नाही, बरोबर. म्हणजे तो मतदार देणार, त्याच्या गठ्ठ्याने मला मत मिळणार, त्याच्यानंतर मी त्याकडे बघणार. माणूस म्हणून त्याला किंमत नाही, बरोबर. किंवा तो कुठेतरी जातीत असतो, बरोबर, किंवा तो एखाद्या घरातला कुठला तरी सदस्य असतो. माणूस म्हणून त्याचे काही अधिकार आहेत, ह्या गोष्टीकडे आपण पाहिलेलं नाही. म्हणून ह्या देशाची एकूण व्यवस्थाच तिथे फार कमी पडते आणि व्यवस्था सुधारणे हे प्रकार फार गोची आहे, मोठी. त्यामुळे काय आपण न बोललेलं बरं. न बोललेलं बरं बोलताय तुम्ही, पण अर्थातच माणसाचा नागरिक व्हायला काही हरकत नाही आणि या नागरिक होण्याकडे खरं तर आपण सगळ्यांनी वाटचाल करायला काहीच हरकत नाही आहे. कारण अर्थातच कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे आणि कायद्याचा धाक सुद्धा तुमच्या आमच्यावरती सगळ्यांवरती असायला काहीच हरकत नाही आहे. कारण कायदा नसेल तर अराजक असेल आणि त्यामुळे अराजक नसण्याची ही प्रक्रिया आहे आणि म्हणून कायदा आपण सगळ्यांनी पाळूया. आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा हा संकल्प करूया की किमान ड्रंक अँड ड्राईव्ह करणारे आपण मित्र जे कोणी असतील त्यांनी ते करू नयेत आणि त्याहीपेक्षा पोलिसांना सहकार्य करायला काही हरकत नाही. आणि ही जी काही नंबर प्लेटची संस्कृती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे, राज असतील किंवा आणखीन शरद पवार असतील किंवा आणखीन कोणी मंदार फणसे असतील, त्याच्यामध्ये अशा अनेक नंबरांची नावं असलेले जे काही सर्रास गुन्हे केले जात आहेत रस्त्यावरती आणि त्याच्यावरनं पोलिसांना धाक दाखवला जातोय काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्यामध्ये. ही परिस्थिती बंद करूयात. धन्यवाद. नमस्कार.